नमस्कार. मी मानसी बापट. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. या निमित्ताने माझी वर्गमैत्रीण डॉक्टर समिधा गांधी हिचे काही विचार मी तुमच्यासमोर प्रस्तुत करते. स्वातंत्र्य दिन आजचा दिवस कोणाही भारतवासियांसाठी अभिमानाचाच. आजही दिमाखात फडकणारा झेंडा पाहिला की आत काहीतरी उचंबळून येतच. हा झेंडा फडकत ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांची आठवण आज ठेवायलाच हवी. त्याचबरोबर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आयुष्याची होळी करणाऱ्या त्या असंख्य अनामवीरांची आणि त्यांच्या इतकाच किंबहुना थोडा जास्तच त्याग करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांची आठवण काढायचा, त्यांना सलाम करायचा हा दिवस. त्याचबरोबर आजचा दिवस आहे आत्मपरीक्षण करण्याचा. आपलं शिक्षण, वय, समाजातलं स्थान या पलीकडे जाऊन मनाच्या आरशासमोर असलेली आपली प्रतिमा निरखून पारखून पाहण्याचा. जसं घरात केवळ पैसे कमवून आणले आणि उत्तम संरक्षक उपकरणे वापरली की घराला घरपण येत नाही किंवा घराचा कारभार चालत नाही, तर प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येक माणसाने घर टिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी जबाबदारी ओळखून हातभार लावावा लागतो. तसंच देशाचं आहे ना. अहो, आपला देश केवळ सैनिक किंवा राज्यकर्ते चालवत नाहीत, तर देश चालवतो आपण सर्वसामान्य. आपला देश प्रगती करतो ते सर्वसामान्यातल्या असामान्य व्यक्तीमुळे. मग तो वैज्ञानिक असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो वा शेतकरी. लढाई काय फक्त सीमेवरच लढली जाते? लढाई कुठे नसते. लढाई अन्यायाशी, अज्ञानाशी, मृत्यूशी, अनेकविध गोष्टींविरुद्ध सतत चाललेलीच असते. आपण ती लढाई विविध पातळ्यांवर लढतच असतो. जे ही लढाई लढत देशकार्याला हातभार लावतात, माझ्या मते ते सगळे सैनिकच असतात. 15 ऑगस्टला केवळ पांढरे कपडे घालून झेंडावंदन करणे आणि सैनिकांच्या आठवणीने गळे काढणे म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करणे नव्हे, तर ती या पलीकडची संकल्पना आहे. वैयक्तिक स्वार्थाचाच विचार किंवा संकुचित वृत्तीने वागणे हा सुद्धा देशद्रोह आहे. अगदी प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर करणे, विनाकारण झाडे तोडणे, पाण्याचा अपव्यय करणे, इन्कम टॅक्स बुडवणे, कामचुकारपणा करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे हे सुद्धा सगळे देशद्रोहच आहेत. याचा विचार सगळ्यांनी अगदी लहानपणापासूनच करायला हवा. स्वातंत्र्य मिळवणं सोपं म्हणजे ते सोपं नव्हतंच, पण तरी सोपं. पण ते स्वातंत्र्य टिकवणं आणि संवर्धन करणं त्यापेक्षा कठीण. आजच्या दिवशी आपण एकच करूया. आपल्या देशाची जी प्रतिज्ञा आहे ना, ती पुन्हा मनापासून वाचूया. फक्त त्या प्रतिज्ञेतील प्रत्येक वाक्यानंतर आहे ना असा प्रश्न स्वतःला विचारूया. भारत माझा देश आहे ना? सारे भारतीय माझे बांधव आहेत ना? स्वतःची वागणूक याच्याशी पडताळून पाहूया आणि आवश्यक त्या सुधारणा करूया. आपल्याला आपल्या देशासाठी इतकं तर नक्कीच करता येईल, हो ना? जय हिंद.